या ठिकाणी आपण स्पेशल कॉमेंट्रेटर मागवलेले आहेत, संदेश देसाई कॉमेंट्रेटर. चला आता सुरुवात होते. पहिला चेंडू आणि एक छोटी अशी धाव घेतलेली आहे मिथिलेशाने. संकेत गोलंदाज, खूप सुंदर असा खेळ केला संकेत याने. साईश, हो चेंडू काय कळला नाही आणि वळला खूप आणि निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू घेऊन येतात संकेत. पुन्हा एकदा आणि वा, मला वाटतं वर्माची जर फिल्डिंग आपण बघितली, गचाळ 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 एकदम गचाळ. त्यांना वागता नाही येत ना. नाही, पण ते या आधी चांगली फिल्डिंग करत होते. नाही नाही, ते कसं आहे त्यांच्या वाकणे का बहुत प्रॉब्लेम आहे. अच्छा, हा ते का, व्हॉट अ परफॉर्मन्स. आणि मला वाटतं हे जे गोलंदाज आहेत हे ऑफ टर्न आणि लेग टर्न एकाच टप्प्यावरती करतात असं मला वाटतं. हो हो तसंच आहे, तशीच गोलंदाजी आहे त्यांची. आणि चौका. अंपायर चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे. 6 धावसंख्या झाली, 6. एक घेण्यात यशस्वी. पहिल्या षटकात 1 गडी बाद 7 धावा. पहिल्या षटकात 1 गडी बाद 7 धावा झालेल्या आहेत. संदेश, तुम्हाला जर काय वाटतं किती धावा जर यांना म्हणजे मला आव्हान असं ठेवा असं वाटतं वाटतं तुम्हाला? 30 धावा तरी मला वाटतं स्वान सरस करतील, कारण की मिथिलेश जो आज खेळतोय म्हणजे कडक एकदम. म्हणजे जे पंच आहेत ते अडवता येत नाहीत फिल्डर्सला, एवढ्या जोरात त्याचे असे स्ट्रोक जात आहेत, त्यामुळे गोळीसारखा मारतोय आज. 100+ धावा त्याने केलेल्या आहेत आजच्या या प्रश्नच नाही लीग मध्ये. जे आज म्हणजे कौतुकास्पद आहे आपल्यासाठी, कारण की आज आपल्या बिल्डिंग मधला मुलगा आणि एवढा छान असा क्रिकेट, अभिमान वाटतो आज आपल्याला. व्हेरी गुड. आणि सुंदर असा एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत आयुष कट्टू. कबड्डा. धावसंख्या झाले 8. पुन्हा एकदा मिथिलेश स्ट्राईकला. गोलंदाज शेरू. हो सुंदर असं क्षेत्ररक्षण. 4 धावा अडवले आहे संकेत याने. खरं सुंदर असं क्षेत्ररक्षण, कडक शॉट मारला होता. मला वाटतं आपण मगाशी आपण याबद्दलच चर्चा केली की की जे अष्टपैलू खेळाडू आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, अतिशय चांगली कामगिरी पार पडते यांच्यात. तसेच आहेत, कारण की संकेत बघा पुन्हा एकदा इकडे आहे YMS. धांदल करतायत YMS, धांदल करतायत YMS, धांदल करतायत चर्चा मागे त्यांनी जो एक नाव दिलं त्याचं स्वतःच बायकोचं आणि मुलाचं मिक्स नाव आहे. धाव संकेत भर. एक मिनिट थांबायचंय. एक मिनिट पाठी 1 मिनिट थांबायचंय. आणि साईराज भुरण 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे 11. तो माईक दाखवा इकडे बघूया. 1 मिनिट. हॅलो हॅलो
हॅलो. धावसंख्या झाली 11. 2 षटकात 1 गडी बाद, 11 धावा. 2 षटकात 1 गडी बाद, 11 धावा. आम्हाला लाभलेले अंपायर खरदुल्ला. चला स्ट्राईकला मिथिलेश अँडी. ओ वाईट चेंडू. अँडी आहे, जोरात टाकणार चेंडू. 1 धाव. मला धावाची नाही नाही. पण सुंदर असं क्षेत्ररक्षण विनोद यांच्याकडून. चला दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अँडी. हो सुंदर असं क्षेत्ररक्षण. खरंच क्षेत्ररक्षण खूप सुंदर आहे. रितेश खूप सुंदर क्षेत्ररक्षण खरंच. अंपर खरदुल्ला तसेच आहेत ते. अँडी लक्ष देऊ नका. चला चौथा चेंडू. आणि मला वाटतं आऊट झालेत. आयुष कट्टू आऊट झालेत, रनआउट झालेले आहेत. अंपर खरदुल्ला. नाटकी अंपायर्स म्हणायला काय हरकत हा नाही. अंपर एकदम नाटकी आहेत. तोंडावर हात काय करतील, केसांवर काय करतील, बॉडी काय वरती करतील. धावसंख्या झाली आहे 1 मिनिट. 1 मिनिट. चेंडू किती झाले साई? 4 चेंडू झालेत. थांब जरा थांब 1 मिनिट. 1 सेकंद. हॅलो. 13. 4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाले 13. धावसंख्या झाले 14. शेवटचा चेंडू या षटकातील. ओ अँडी बॉल दिसलाय रात्री. आता अँडी रात्री 90. 14. 3 षटकात 2 गडी बाद, 14 धावा. 3 षटकात 2 गडी बाद, 14 धावा. आतापर्यंत झालेल्या मॅचेस बघितल्या तर सोनू शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करतात. कारण की प्रत्येक मॅच मध्ये म्हणजे त्यांनी कुठलीही मॅच असू दे 3 ते 2-3 चौकार हे लावतात. आता आपल्याला कळेल कारण की आता YMS आलेत. YMS बघू आता काय करतात YMS. पहिला चेंडू. आणि तुला पहिलाच बोललो होतो संजयजी, चौकार हा मारणार. कारण की त्याची स्ट्रॅटेजीच तशी आहे. कारण की वैशिष्ट्य आहे त्यांचं. शेवटच्या षटकात ते थांबत नाही. धावसंख्या झाली 8. अजून 2 चौकार मारणार ते. अजून 2 चौकार. मला कॉन्फिडन्स आहे त्यांच्यावर. हो रितेश खूपच सुंदर फिल्डिंग करताय संजयजी. जवळजवळ ते पुन्हा टुर्नामेंट मध्ये बघितलात ना तरी 20-25 रन नक्कीच वाचवलेत. नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि मला वाटते रन खरदुल्ला अंपरने रनआउट दिलंय. वेस्ट इंडिजचा कटली अम्ब्रोज खरदुल्ला. 1 मिनिट स्कोर सांगायचा. स्कोर 19 ना. 19. 3 चेंडू बाकी आहेत. मला वाटतं सोनू आहेत त्यामुळे अजून चौकारांची अपेक्षा आहे. 2 चौकार कमीत कमी आता 19 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. चला चौथा चेंडू YMS. ओ काय क्षेत्ररक्षण करतायत रे खरंच.
एक बनायचा शेरू, वाघासारखा आला असा शेरू. चला 5वा चेंडू YMS. हो खरं संकेत अष्टपैलू खेळाडू आहे. संकेत, रितेश, शेरू ऐकत नाहीत कोण, म्हणजे एकदम जबरदस्त फॉर्म. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. धाव संख्या झाले 20. अरे विनोद खूप खुश झालेत, त्यांनी रनआउट केले सोनूला, त्यामुळे ते आज खूप आनंदित आहेत. पण मला वाटतं जो चौकार मारला सोनूने त्याच्यानंतर त्यांना पुढे काही धावा करता आल्या नाहीये. पण ते खरंच क्षेत्ररक्षण बघा ना संजयजी, तुम्ही जर एक बघाल त्यांनी फटके खूप चांगले होते. म्हणजे क्षेत्ररक्षण बघा, एक वाघासारखा शेरू, पण तो संकेत एकदम तर चित्तासारखा. खरंच म्हणजे ना हे वाघासारखे नाहीये. जर तुम्ही बघाल तर ते बॉडीने एवढे मोठे आहेत ना, तर तिथून बॉल जाण्याची पोटावर घेतात, हा अंगावर घेतात, डोक्यावर घेतात, सगळ्या कुठल्या बाजूंवर घेतात. 21 22 टू विन. वर्मा तर पोटाने बॉल अडवत आहेत. 22 टू विन. यानंतर होणारा सामना तर कॅप्टन्सने मैदानात यायचंय, साठी यायचंय. स्वान इंडियन्स आणि स्वान डिफेंडर दोन्ही. स्वान डिफेंडर आणि स्वान इंडियन्स या दोन बलाढ्य संघात क्वालिफाईडचा सामना होणार आहे. तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. स्वान डिफेंडर आणि स्वान इंडियन्स. स्वान इंडियन्स काल 3 मॅच सलग हरून आज तरी देखील आज क्वालिफाईड सामन्यात त्यांनी प्रवेश केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. वाटलं नव्हतं पण आज जिद्द दाखवली स्वान इंडियन्सच्या खेळाडूंनी आणि आज क्वालिफायर का न हो पण त्यात ते सामील झालेत. बघा कोण टॉस जिंकते. छापा आणि विजय आणि कंटिन्युअसली 5 वेळा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. 5 वेळा बाबू, आणि त्यांनी बाबू जरा फलंदाजी स्वीकारलेली आहे. 21 धावा झाल्यात. 22 टू विन. विजय आता कसा बोललास वर्मा जी, तुमको ना दिमाग है, इसके लिए आज तुम यहाँ पे हो. चला ओपनिंगला आज जरा चेंजिंग झाले जरा ओपनिंग, कारण की समीर जी असायचे आणि संकेत जी असायचे, पण आज संकेत तर आहेच आणि त्याच्याबरोबर YMS झब्या त्याच्यामध्ये. आज बघूया काय करताय झब्या. मला वाटतं सिंगल साठी झब्यांना पाठवलं, कारण की धांदल आयटम आहेत. कशाला रनआउट करायला. अच्छा ओके. चला पहिला चेंडू जगदीश, ओम जय जगदीश. हो सुंदर असा एक धाव. नको आशुजी. चला आता YMS काय करतात पाहू दे. YMS दुसरा चेंडू तेज. हो काय चेंडू होता, कळला नाही. YMS ला एकदम जोरात गेला. एकदम नाटकी अंपायर या ठिकाणी. हो आणि हो चोटी धाव, यशस्वी दुसरी धाव. नाही नको याच्यामध्ये नाही घेतली. एक ऍक्टिंग अंपायर आपल्याकडे आलेले आहेत खरदुल्ला. चला चौथा चेंडू. ओ जर हा चेंडू हातात आला असता तर मला वाटतं संकेतजींना थोडस डिफिकल्ट झालं असतं, पण ती मिसफिल्ड मुळे 1 रन घेण्यात यशस्वी झालेत. चला 5वा चेंडू. धाव संख्या झाले 3. YMS ही धांदल जी आहे YMS
बॉल बघत नाही काय नाही, नुसती पळापळ. जशी आता बोललो असतो धाड पडते आणि सीबीआयची आणि तुम्ही जे पळता त्यात तुम्हाला 100 ईडी आहे तुम्हाला आता. हा चला 5वा चेंडू. अरे काय शबाश वायमेस, आय लाईक युअर ॲटिट्यूड. 5 चेंडूत 5 धावा, नो बॉल आणि एक सिंगल. डबल. सिद्धू जी, सिद्धू जी क्या कर रहे हो भैया? हाँ ठीक है, बावदा ने बॉल दिसतोय ना. चला धाव संख्या झाली 7. शेवटचा चेंडू. 8 एक षटक 8 धावा. चला दुसरं षटक घेऊन येत आहेत संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं मिथिलेश कोलवणकर संघाचा सर्व बघूया काय करतायत. वायमेस आणि वायमेस रनआउटच झाले शेवटी. धांदल इकडून तिकडे करता करता शेवटी थांबायचंय जरा 1 मिनिट जरा थांबायचंय. जरा सिद्धू बावदाने यांनी थोडस कंट्रोल करायचंय आपल्या प्रतिक्रिया, कारण की कुठल्याही कशा अंगावर न जाता येता आपला खेळ आहे, आपला एक आनंदाने खेळायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि आऊट झालेलं आहे. चला वायएमएस हे रनआउट झालेत आय थिंक. सो वेल प्लेड वायएमएस. चला ओ भरदार असं शरीर आणि दाढी आणि केस न कापता आलेले वर्मा. त्यांनी ठरवलं होतं संजयजी, ते म्हणाले होते जर जोपर्यंत फायनलला जाणार नाही तोपर्यंत दाढी आणि केस कापणार नाही. मला वाटतं हे खरं आहे. खरं संजयजी. मला वाटतं त्याला कोणी प्रेशराईज प्रेशराईज करू नका. प्रेशर एकानीच बोला. फक्त अपील करायचंय. हा थांबायचं जरा थांबायचंय. जास्त अपील करायचं नाहीये. 1 सेकंद. ओके 1 सेकंद. हा चालेल. नो इश्यू. पण कोणी अंगावर जाऊ नका. अंपायर जो डिसिजन देईल तो फायनल असेल. अंपायर बर्थडे खूपच असा हा अटीतटीचा सामना आणि या ठिकाणी अंपायरचा डिसिजन नॉट आउट. खरदुल्ला अंपायर यांनी नॉट आउट दिलंय. खरदुल्ला अंपायरनी नॉट आउट दिलेलं आहे. खरंच वेस्ट इंडिज वरून आलेले खरदुल्ला, ऍक्टिंग कमी करा. हो कळत नाही चेंडू. वर्मा यांना काय कळत नाही. केस आणि दाढी करून या मग कळेल वर्माजी. हो नाही वर्माजी देणार नाही. मीच आहे तो मीच. त्याच 100% तो प्रत्येक मॅच मध्ये देतो असा हा मीच. नाही जमत आहे वर्मा यांना. जमत नाहीये. 4 चेंडू निर्धाव असे गेलेले आहेत वर्मा यांना. शेवटचा चेंडू ना साई. शेवटचा चेंडू. नो रन. वर्मा यांनी मेडन आणि मिथिलेश आणि मेडन ओव्हर टाकलेली आहे. संघासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मिथिलेश साठी आणि वर्मासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी मेडन ओव्हर खाल्लेली आहे.
वर्मा जी 1 हो या 5 हो, लेकिन बॉल खाया है ना, फिर थोड़ा दाढ़ी करके आ अभी जाना। देखते हैं, दाढ़ी करो थोड़ा बेटा। वो बाल में से दिखता नहीं रहेगा वर्मा जी। 8 ही हो स्कोर गया, उतना ही है, 5 खाया है ना तो कैसा होगा। 12-14, चलो निकलेगा बेटा, नो इश्यू। दाढ़ी भी निकलेगा और रन भी निकलेगा। थोड़ा बेटा जरा जोर लगाना बेटा थोड़ा। चलो बेटा 12-14 मैच है, 12-14 मॅच बघा. संकेत जोपर्यंत आहे ना तोपर्यंत पूर्णपणे विश्वास आहे त्यांना. हा ही चौथी धाव, हेच करायचं होतं वर्माजीनं पण. बंड्याच्या चेहऱ्यावरचं जर हसू बघितलं ना तर खरंच हा, ते केस पण यायला लागले त्याला आता. त्याच्यावरनं केस यायला लागले, हसतो तर केस वाढतात. अच्छा हा चला वर्माजी काय करतील वर्माजी. हो काय काय नाही, 6वा चेंडू देखील वर्माजींचा डॉट गेलेला आहे. आणि वर्माजी का बेटा कभी झुकेगा नहीं. ऐसा आया था, बाल कटो या मत कटो, मैं मार के दिखा. 9 बॉल 9 धाव पाहिजेत. वर्माजींच्या चौक्यामध्ये थोडस होप्स वाढलेले आहेत. लेजंडचे चेहऱ्यावर, विनोद यांच्या चेहऱ्यावर थोडं हास्य आलंय. वर्मा जी का बेटा सलाम है भाई आपको, सच्ची में आज तूने करके दिखाया बेटा, सच्ची बोल रहा हूँ, सच्ची बेटा सच्ची है. यही है भाई, यही क्रिकेट होता है. माइंड ब्लोइंग वर्मा जी, मैं तुमको मैच के बाद सैल्यूट करूंगा जरूर. अभी क्यों नहीं, लेकिन अभी नहीं, तू देखता नहीं इसके लिए. अरे वर्मा जी तो एकदम पेट गए रे बाबा. स्कोर कितना हो गया सही? 7 चेंडूत 5 धावांची गरज, 7 चेंडूत 5 धावांची गरज. होतील का? काय वाटतं तुम्हाला? होणार होणार. वर्मा जी बघ ना, संजय जी क्या बात है यार वर्मा जी. Oh my God! मैं तुमको खरंच सैल्यूट कैसे करते हैं, देखो ना भाई इधर जरा. भाई भाई ओ भाई वर्मा जी जरा देखो इधर जरा. जय हिंद जय हिंद. सच्ची में वर्मा जी आज क्या बात है यार. अभी आप उनके दाढ़ी और बालों के बारे में बोलना नहीं नहीं बोलेगा भाई. हाँ। तुमने जो करके दिखा है ना वर्मा जी, सॉरी भाई. मुझे लगता है ये फाइनल जीतने के बाद यहाँ से ही जाएंगे और दाढ़ी कटवा. मेरे को लगता है भाई क्या करेंगे कुछ ना, इतना डांस होगा, जल्लोष होगा, सब होगा. आज पार्टी तो पक्की है, मुझे ऐसा लग रहा है. अरे शॉट यार,